हे विनंती असेल समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपण या आणि आपलं कॅश प्राइज इकडे मात्र स्वीकारायचं आहे. मित्रांनो आपण जाऊया सुपर 6 मधील तिसरा अतिशय महत्वाचा सामना चौटा हिरवा मानकुली ए वर्सेस मरुआ स्पोर्ट्स दिवे या दोन संघांदरम्यान. चला निर्धारित सामना अगदी वेळेत सुरू होत आहे. प्रमोद नावाचा गोलंदाज तयार. पहिला चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूला फेकून दिला मैदानाच्या बाहेर. वज्र प्रहार षटकार. सुधाकर नावाचा फलंदाज आहे. मित्रांनो या अगोदर बऱ्याच सामन्यांमध्ये अशाच पद्धतीची सुरुवात मरुवाई किवनी दिवे संघाला त्याच्या माध्यमातून मिळाली आणि याही अति महत्वाच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर इतका मोठा प्रहार त्याच्या माध्यमातून झाला. एक षटकार आला. आत्मविश्वास इथे मात्र धुनावला असेल फलंदाजाचा आणि मला असं वाटतं की डगआउट मधून सेट होऊन हा फलंदाज इकडे मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे की काय. याचबरोबर षटकाराने व्यक्तिगत स्वतः आणि सांघिक संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश मात्र झालेला आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद पाहायचा आहे. अनुभवी गोलंदाज आहे. मिस्टर परफेक्ट म्हणून त्याला बऱ्याचदा बोललं जातं परंतु त्याच्या या संबोधनाचा परिचय द्यावा लागेल. इथेही शटल क्रॉस झाले. झेल घेण्याची संधी आहे का तर नाही. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. चौकार. 10 धावा 2 चेंडूंवर आलेल्या आहेत. आता पाहिजे यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करताना प्रमोद भोईर आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद निश्चितच त्याच्याकडे क्लास आहे परंतु त्याहीपेक्षा अधिक अटॅकिंग बॅटिंग करताना सुधाकर नावाचा फलंदाज याला आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला नाही प्रमोदेचा. व्यक्तिगतरित्या कॉन्ट्रीब्युशन विनिंग साइड मध्ये त्याचं राहिलं नव्हतं परंतु हा सामना महत्वाचा आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं सुधाकर किंवा संतोष या दोघांपैकी एकालाही बाद करण्यामध्ये तो जर सक्सेसफुल ठरला तर या षटकामध्ये काहीतरी कमबॅक होईल. आताचा फटका आहे. पुन्हा एकदा खेळून काढलेले आहे देवानंद. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिड विकेटला होत आहे. धावबाद करण्याची संधी प्राप्त झाली. पंच मात्र स्थिर आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्या आणि 2 धावांनी धावफलक 2 ने वाढलेलं असताना 12 पर्यंत जाऊन पोहोचलं. या षटकातील फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ मित्रांनो संपलेला आहे. निश्चितच सुपर 6 मधील या लढती आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय प्रमोद नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल. फैलावलेलं क्षेत्ररक्षण आहे. मॅन्डेटेड पॉवर प्ले इथे मात्र अप्लिकेशन नाही. क्षेत्ररक्षणाची सजावट जर पाहिली तर मला असं वाटतं उजवा आणि डावखुरे हाताचे दोन्ही फलंदाज आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे त्यामुळे कुठेतरी प्लॅनिंग जे आहे ते तितक्या चांगल्या पद्धतीचं करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. चौथ्या चेंडूसाठी सामना करण्यासाठी तयार आहेत. सुधाकर नावाचा फलंदाज. इथे स्लोवर लेंथ हाताळली होती. पंचांचा बोट आबाळाकडे. एज अँड प्रॉपरली टेकन. गडी बाद होतोय क्रमांक 1 चा मरुआ किवनी दिवे संघासाठी. व्यक्तिगत 12 धावांचं योगदान देत 4 चेंडूंचा सामना केला आणि इथे मात्र पॅव्हलियनकडे परत असताना सुधाकर हा फलंदाज आपण पाहिला. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन दौऱ्याचा 5वा आणि अतिशय महत्वाचा महाअंतिम सामना खेळण्याचा हा दिवस आहे. ग्रँड फिनाले टू बी प्लेड टुडे इटसेल्फ. आणि आजच्या दिवसामध्ये निश्चितच अनेकविध घटकांमधून ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी योगदान आलं, सहकार्य आलं, मदत आली. त्या सर्वांना कमिटीतर्फे धन्यवाद देईल आणि निश्चितच सर्वांचं ऋण व्यक्त करेल. विशेष कौतुक करावं लागेल निश्चितच पंच म्हणून ज्याने गेली 4 दिवस अचूक अशा पद्धतीची पंचगिरी केली ते सर्व पंच, ज्यामध्ये निश्चितच शिव मोहिते सर असतील, प्रसाद राज्याध्यक्ष आहेत, त्यानंतर सूर्यकांत मोरे सर असतील आणि गोरखनाथ पाटील, अशा पद्धतीचे 4 पंच अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. अचूक निर्णय दिले गेले आणि पंच म्हटला तर कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन्स न देणं ही त्यांची खरी ओळख हवी आणि त्या पद्धतीने ते मात्र ती करून दाखवलेली या सर्व पंचांनी. त्याचबरोबर गेली 5 दिवस गोल्डन फिंगर बॉय
गोलंदाज तयार. हाताचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतो आणि अगदी खांद्याच्या रेषेमध्ये सरळ जातो. यष्टीरक्षक प्रभाकर याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सुधाकर इथे मात्र फलंदाजी करत होता, पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर दुहेरी धाव आली. गोलंदाज पुन्हा प्रमोद तयार. इथेही त्याच पद्धतीचा चेंडू हाताळलेला आहे. एक धाव पूर्ण असेल. दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं जातं का पाहायचं आहे आणि दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र दबाव टाकला गेला आणि दुसरी धाव करताना फलंदाज बाद झाला. एक धाव इथेही आली. एका धावेने धावफलक एकने वाढलं आणि 13 धावा धावफलकावर आलेल्या इथे मात्र मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि याचबरोबर हे पहिलं षटक इथे मात्र संपत आहे. पहिल्या चेंडूवर एक षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला मित्रांनो आणि त्यानंतर सुद्धा 2 चेंडूंमध्ये 10 धावा आलेल्या असताना सुद्धा इथे 13 धावांचं हे षटक हाताळलं गेलं आहे प्रमोद भुईर याच्या माध्यमातून आणि म्हणूनच त्याला मिस्टर परफेक्ट असं म्हटलं जातं. मैदानावर उपस्थित प्रत्येकाला मित्रांनो इथे मात्र स्वीट अशा पद्धतीची काजू कतरी वितरित केली जाते आणि हे कशासाठी आहे तर याच्यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा आणि आजचा दिवस शेवटचा आहे तो गोड झाला पाहिजे. याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सन्माननीय अध्यक्ष प्रताप शेठ पाटील यांचा आजचा वाढदिवस आणि म्हणून त्याच्या औचित्य साधून इथे मात्र गोडधोड वाटप केलं जातं. प्रत्येकाने आपलं तोंड गोड करा आणि सर्वांची गोड राहा. या सामन्याचे दुसऱ्या षटकाकडे मित्रांनो आपण जाऊया. अभिन माळी नावाचा गोलंदाज स्वतःला गोलंदाजीमध्ये इथे मात्र घेऊन आलेला आहे. कर्णधाराने निश्चितच त्याच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. सचिन माळी नावाचा कर्णधार हे निश्चितच चांगले डिसिजन्स त्याच्या माध्यमातून आतापर्यंत घेण्यात आलेले आहेत. गेली अनेक वर्ष न्यू पोर्टिप्लस संघटनेमध्ये खेळणारा चौथा हिरवा मानकोली ए हा संघ आणि त्यांचा सक्सेस रेशो इथे मात्र चांगला राहिलेला आहे. पाहिजे देवानंद इथे मात्र अभिन याच्याकडे जातात आणि त्याला काहीतरी सूचित करतात. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जर्सी नंबर 45 रोहित शर्माची आठवण करून देणारा सतीश. फलंदाज तयार, फलंदाजी तयार असतील. यावेळी संतोष. अभिनयाचा चेंडू ऑफसाईडच्या दृष्टीने खेळून काढलेला आहे. पाहायचे लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षक बाळाराम यांच्यासाठी सक्सेसफुल फिल्डिंग झालेली पाहायला मिळाली आणि 2 धावा घेण्याची संधी इथेही उपलब्ध झाली. संतोष किनी मला वाटतं तिकडे होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. 2 धावा आल्या, 15 धावा याचबरोबर धावफलकावर लागल्या. 3 षटकांचा खेळ आहे. 3 षटकांमध्ये मला असं वाटतं 30 धावा धावफलकावर लागल्या तर एक मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याकडे निश्चितच हे धावफलक मार्गक्रमण करत आहे. गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. कमीत कमी धावा इथे मात्र चेस करायचे असतील तर. गोलंदाज तयार. अभिन इथे मोठा फटका खेळायचा. झेल घेण्याची संधी नाही. चेंडूवर जात नाही. डिफेन्स केला आणि एक निश्चितच अतिरिक्त घाई झालेली आपल्याला पाहायला मिळाली. इथेही 2 धावा आल्या. धावफलक 2 वाढलं, 17 पर्यंत जाऊन पोहोचलं. 17 धावा धावफलक आहेत मित्रांनो. हे स्टेज अशा पद्धतीचा आहे. नॉकआउट स्टेज आहे. इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न केलेले असतात, खूप मेहनत घेतलेली असते आणि इथे आल्यानंतर अतिरिक्त दबाव तिकडे मात्र येत असतो, परंतु तो दबाव झुगारून इथे मात्र काम करणं फार गरजेचं आहे प्रत्येकासाठी. गोलंदाज अभिन पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. यावेळेस नवीन फलंदाज संतोष स्ट्रायकिंग रेडी. इथे मोठा फटका खेळायचा होता. झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. संधीचं सोनं गडी झेल बाद. नाव नाही 5.5 आणि 5.5 ओके निनावी आहे. धन्यवाद. अभिन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर एक गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. धन्यवाद
मित्रांनो, एखाद्या मंदिरामध्ये आपण गेलो तर मंदिरामध्ये दानपेटी दिसते आणि त्या दानपेटीमध्ये टाकलेलं दान हे निश्चितच निनावी अशा पद्धतीचं असतं, कारण आपलं भगवंतावर प्रेम असतं आणि तितकी अपार श्रद्धा असते. इथेही आजचा वाढदिवस श्री प्रतापचंद पाटील यांचा आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्यावर प्रेम करणारी अनेक माणसं आहेत आणि म्हणून मला असं वाटतं पहिल्यांदाच असं क्रिकेटच्या इतिहासात झालं असावं की निनावी अशा पद्धतीचं 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मित्रांनो आलेलं आहे. प्रत्येक जण आपण टाळ्या वाजूया की ज्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं नाव नाही आणि आर्थिक सहकार्य 11,000 रुपयाचं इथे मात्र आलेलं आहे. गोलंदाज तयार, यावेळेस पुलाला येत आहे, ऑफसाईडच्या बाहेर पिच केलं जातं आणि सक्सेसफुल इथे मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते अविन माळी या गोलंदाजाच्या माध्यमातून. बऱ्याच अवधीनंतर इथे मात्र एक निर्धाव चेंडू आला. या अगोदरचा चेंडू निश्चितच गडी बाद झाला होता. बक्षीस म्हणून गोलंदाज तयार. आताचा फटका लेग साइड रिजन, स्क्वेअर लेग रिजन मध्ये कायराम माळी स्वतःला चेंडूवर घेऊन येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जात नाही. तर हे निनावी जे 11,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे ते बक्षिसाच्या रूपाने दिलं जाईल. अंतिम विजय संघ 5,500 रुपये आणि उपविजय संघ 5,500 रुपये. गोलंदाज अभिन पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. इथे मात्र 5 चेंडूंचा खेळ या षटकातील संपलाय आणि 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा अभिन याच्या माध्यमातून खर्च केल्या गेलेल्या आहेत. या अगोदरचं षटक महागडं राहिलं. चौथा हिरवा मानकुली ए संघासाठी 13 धावा तिकडे गेल्या. अभिन पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. दिस विल बी द लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. यावेळी समोर खेळून काढायचा इंटेंट पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या बाहेरून चेंडूला इकडे मात्र खेळून काढायचं होतं. चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. याही वेळेस निर्धाव चेंडू इकडे मात्र आला आणि अविन याने निश्चितच मुकादम सर चौथा हिरवा मानकुली ए संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. निर्धारित 3 षटकांचा सामना आहे. आपण धावपलक जर आता पाहिलं तर ते जाऊन 18 पर्यंत पोहोचलेले आहे. पहिल्या षटकामध्ये प्रमोद भोर याच्या माध्यमातून 13 धावा दिल्या गेलेल्या होत्या. पहिल्या षटकात सुरुवातीला आपण एक षटकार आणि त्यानंतर चौकाराचे 2 मोठे फटके पाहिले आणि ते फटके मारणारा प्रमोद ज्यावेळेस त्याने हे मैदान सोडलं त्यानंतर बॅकफुटला कुठेतरी आपण फलंदाजीचा डाव केवनी दिवस संघाचा पाहायला मिळाला. अभिन याने कमबॅक केलं फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. त्यानेही एक गडी ते मात्र बाद केला. निर्धारित 3 षटकांचा सामना आहे मित्रांनो. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. सुपर 6चा हा सामना आहे आणि यानंतर पाहायचे कशा पद्धतीने शेवटचं षटक इथे मात्र फेकलं जाईल. शेवटचा आणि अंतिम षटक इथे मात्र घेऊन येथील प्रभाकर भोईर नावाचा हा गोलंदाज असेल. अष्टपैलू क्रिकेटर आहे. पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजीचं इथे मात्र प्रदर्शन त्याच्या माध्यमातून होते. या अगोदर चांगली गोलंदाजी त्याची निश्चितच तितकी चांगली राहिली नव्हती. संघाला विजय मात्र मिळाला होता, परंतु शेवटच्या आणि अंतिम षटकांमध्ये 18 धावांची गरज असताना सुद्धा चांगली फटकेबाजी न्यू एकविरा पिंपळनेर संघाच्या त्या फलंदाजाने तिकडे मात्र केली आणि निश्चितच नेक टू नेक फाईट त्या 2 संघांमध्ये पाहायला मिळाली. अंतिम आणि शेवटच्या क्षणाला चौथा हिरवा मानकुली ए संघ तिकडे विजय प्राप्त करताना पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम षटक प्रभाकर नावाचा हा गोलंदाज फलंदाजी करण्यासाठी प्रवीण पाटील सज्ज असतील. प्रवीण आणि सतीश असे हे 2 फलंदाज. शटल क्रॉस झाले, लेग साईडच्या दिशेने उडवून दिला. झेल इथे मात्र घेतला जात नाही. 1 बाउन्स फॉर रन. हा झेल जर इथे झाला असता तर धावसंख्येला अवर घालता आला असता, परंतु याही पेक्षा महत्वाचं म्हणायचं झालं तर हा चौकार जो आलेला आहे तो मरुवाई केवनी दिवे संघाच्या धावसंख्येला आकार देणारा इथे मात्र ठरेल. 22 धावा याचबरोबर दोप्पलकॉर लागतील. अंतिम शेवटचं षटक आहे. 5 चेंडू यानंतर टाकावे लागतील ते प्रभाकर नावाच्या गोलंदाजाला. मला असं वाटतं या 5 चेंडूंमध्ये 8 धावा जर आल्या तर 30 धावा इकडे धावपोलकर असतील. यस, जुना चेंडू द्या. आणि एक चांगली धावसंख्या तिकडे मात्र ती गणली जाईल. पाहायचंय या अगोदर गेली 5 दिवसाच्या या प्रवासामध्ये आपण 10 ही धावसंख्या निच्चांकी धावसंख्या पाहिली. त्यानंतर एक 16 धावसंख्येचा डाव आपल्याला पाहायला मिळाला आणि तोही डिफेंड केला गेला. इथे मात्र 22 धावा आतापर्यंत लागलेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ. यानंतर शेष असेल मॅच बॉल आलेला आहे, त्याचा वापर इथे मात्र करायचा आहे आणि सामना लगेचच सुरू करा. चौथा हिरवा मानकोली ए संघ. क्षेत्ररक्षकाने आपापल्या पोझिशन घ्यायचे आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. चला पाहायचंय
22 धावा धावपलकावर लागल्या. प्रभाकर नावाचा गोलंदाज अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन मैदानामध्ये उतरलेला आहे. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार म्हणता येणार नाही, परंतु नशिबाने साथ दिली आणि ज्याच्या साथीला नशीब असतं मित्रांनो, त्याचा कोणताही दिवस असू दे त्या दिवसामध्ये त्याचं काम चांगलं होत असतं. जाको राके सैया मार सके ना कोई असं म्हटलं जातं. ज्याच्या बरोबर भगवंत आहे तर त्याला कशाची भीती. चला देवतारी त्याला कोण मारी चौकार आला आणि यानंतर पाहायचंय प्रवीण कशा पद्धतीने खेळी करेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पैचा संपर्क नाही. तानाजी भोईर याच्या डोक्यावरून चेंडू सरळ गेला आणि लॉंग लेग सीमारेषे पलीकडे येणारा 4 धावांसाठी हा चौकार आला. लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र चौकारासाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि 26 धावा एन प्रकारे इथे मात्र धावपलकावर लागल्या. पाहायचे कमबॅक करावं लागेल. प्रभाकर नावाच्या गोलंदाजाला सातत्याने शॉर्टर लेन ठेवली जाते. मला असं वाटतं की शॉर्टर ऐवजी जर फुलर लेन तिथे मात्र ठेवली तर निश्चितच धावसंख्या येस धन्यवाद. निश्चितच जर समोर ठेवला चेंडू तर फलंदाजाला तो चेंडू पुट अवे करणं, मोठा फटका खेळणं आणि यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा तयार असतील. प्रभाकर नावाचा गोलंदाज आहे. षटकातील पुढचा चेंडू प्रवीण याची इरादी बुलंद. इथेही शॉर्टर लेन ठेवली जाते. मला असं वाटतं झेलवर जाणं फार गरजेचं असताना अंतिम क्षणाला चेंडूचा स्पर्श झाला. प्रेशर प्रेशर अँड प्रेशर. निश्चितच सुटकेचा निश्वास टाकला असावा त्या क्षेत्ररक्षकाने आणि हा चेंडू जर हातातून गेला असता तर कदाचित यानंतरचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला असता. 1 धाव आली. एका धावेने धावपलक 1ने वाढलेला असताना 27 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करत असतील. विचारांचं कावर इथे मात्र मनामध्ये माजलेलं आहे. काय होत काय होत नाही. गोलंदाज तयार. सतीच्या ह्याच्यासाठी निश्चितच अँगल क्रिएट करून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रभाकर या गोलंदाजामार्फत 1 धाव इकडेही अवंतरच्या रूपाने आली. 28 धावा धावपलकावर लागल्या. मित्रांनो संधी इथे मात्र दोन्ही संघांसाठी समान आहे. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करूया. गोलंदाज तयार. इथेही झेल घेण्याची संधी नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निश्चितच सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. याही वेळेस 4 धावांसाठी आलेला हा चौकार. मला असं वाटतं पहिला चौकार सोडला तर त्यानंतरचे 2 जे चौकार आले ते 2 चौकार कुठेतरी क्षेत्ररक्षकाची चूक आपल्याला पाहायला मिळाली. हलगर्जीपणा पाहायला मिळाला. 4 धावांनी इकडे मात्र अजूनही 1 चौकार आला. धावपलक वाढलं आणि 32 पर्यंत जाऊन पोहोचलं. षटकातील मला असं वाटतं अजून 2 चेंडूंचा काही शेष आहे. पाहायचं यानंतर कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल. मित्रांनो तुम्ही या स्टेजवर ज्यावेळेस खेळता त्यावेळेस तुमच्याकडे 2 पद्धतीचे प्लॅन हवेत. प्लॅन 1 तुमचा जर फेल झाला तर प्लॅन 2 कडे तुम्हाला जाता आलं पाहिजे. प्लॅन ए फेल झाला तर प्लॅन बी तुमच्याकडे रेडी हवा. रोड मॅप असणं फार गरजेचं आहे आणि त्या रोड मॅप असून चालत नाही. त्या रोड मॅपवर चालावं लागतं आणि कृतीयुक्त ते करून दाखवावं लागतं. गोलंदाज तयार. शफल क्रॉस झालेत. खेळून काढलेला आहे चेंडू फारच काळ वेळेमध्ये आणि ते मात्र झेल टिपला जातोय. अविन माळी याच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि फलंदाज सतीश फेल. यावेळी शफल क्रॉस झाले होते. खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. मला असं वाटतं या फटक्यासाठी ज्या लेनची गरज होती ती लेन तिथे मात्र प्रोव्हाइड केली गेली नव्हती आणि फलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण त्याने हेरलं होतं. हा जो गोलंदाज आहे तो अधिकाधिक चेंडू शॉर्टर लेनचे टाकतो आणि म्हणून स्वतःला निश्चितच शफल केलं, क्रॉस केलं आणि बॅकफुटला जाऊन इथे मात्र चेंडू उडवला. अंतिम क्षणाला चांगल्या पद्धतीचा झेल इकडे मात्र झाला. जे क्षेत्र निवडलं होतं ते क्षेत्र मला असं वाटतं फलंदाजासाठी चुकीचं ठरलं आणि फाईन लेग रिजन मध्ये जर हा चेंडू तटवला असता तर तिकडे मात्र सक्सेस रेशिओ अधिक पाहायला मिळाला असता. अंतिम आणि शेवटचा चेंडू इथे मात्र कशा पद्धतीने फेकला जाईल, शेवट गोड करता येईल का. प्रभाकर नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा स्वतःला तयार करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये त्याच्याकडून तब्बल 14 धावा खर्च झालेले आहेत. अंतिम आणि शेवटचा चेंडू. प्रवीण याच्यासाठी मोठा फटका आहे. झेल घेण्याची परत संधी आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण झाला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्ण झाल्या आणि त्यानंतर इथे मात्र फलंदाज बाद झाला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या. धावफलक 2 ने वाढलं आणि
34 पर्यंत जाऊन पोहोचलाय. निर्धारित 3 षटकांचा खेळ इथे मात्र मित्रांनो संपलाय. 3 षटकांच्या आधी 34 धावा धापलकर आहेत. 35 धावांचं आव्हान विजयासाठी इथे मात्र समोर प्रस्तुत केलेलं आहे. ते चौथा हिरवा माणकोली ए संघाच्या पायथ्या या निर्धारित 3 षटकांमध्ये 34 धावा धापलकर असताना 35 धावा फलंदाजीतून इथे मात्र बनवल्या जातात का आणि सुपर 3 मध्ये जाण्याची संधी हा संघ स्वतःच्या नावावर करून घेतोय का? दमन दौरा 2021 या दौऱ्यामध्ये अनेक खेळाडूंनी निश्चितच मित्रांनो आपल्याला प्रभावित केलं. गोलंदाजांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कारवली संघाचा पांडुरंग गोलंदाज, त्यानंतर गोलंदाजाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ज्वाली कामतगर संघाचा अमन नावाचा गोलंदाज. अशा पद्धतीचे अनेक गोलंदाज आहेत की ज्याने निश्चितच खोचक मारा केला, चांगली गोलंदाजी केली. फलंदाज म्हणून जर पाहायचं झालं तर किशोर नावाचा फलंदाज आहे पूर्णा संघाचा, त्यानंतर सोमनाथ नावाचा फलंदाज आहे जुना अंदुर्की संघाचा, प्रभाकर नावाचा फलंदाज आहे चौथा हिरवा माणकोली ए संघाचा. असे अनेक फलंदाज आहेत की ज्याने निश्चितच या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कशेळी संघाकडून निश्चितच गिरीश आणि त्याचबरोबर कालच्या सत्रामध्ये संतोष नावाचा फलंदाज, त्याची बॅट तळपलेली आपल्याला पाहायला मिळाली. एका पाठोपाठ एक लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 षटकार आले मित्रांनो आणि तब्बल 70 धावा तिथे धावपलकर लावलेल्या त्यावेळेस आपण पाहिल्या होत्या. अशा पद्धतीचे अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये मात्र तिकडे झाले. दादा घनश्याम दादा मी काय म्हणतो ड्रॉ करून घ्यायचा का आता एक विजयी संघ टाकू गावदेवी पूर्णा आणि जोगेश्वरी जुन अंदुर्की थांबू का? सुपर 6 अगोदर मित्रांनो 2 सामने आपण पाहिले ज्यामध्ये आई जोगेश्वरी जुना अंदुर्की स्वराज्य स्पोर्ट्स कोशेळी या 2 संघांमध्ये पहिली लढत झाली. सन्मान्य प्रतापजी पाटील सर आपण समालोचन कक्षाशी आमच्याबरोबर संपर्क साधा. यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम इन फ्रंट ऑफ अस. आणि दुसरा सामना मित्रांनो आपण पाहिला जय बजरंग कारवली वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा या संघांमध्ये झाला आणि निश्चितच त्या सामन्यामध्ये गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा संघ वर्सआउट ठरला. आणि तिसरा सामना इथे मात्र जातोय मैदानामध्ये सुरू आहे. चौथा हिरवा माणकोली ए वर्सेस मरुआ स्पोर्ट्स दिवे या 2 संघांमध्ये पहिलं सत्र संपलं. 34 धावा धापलकर 35 धावांचा लक्ष्य समोर ठेवलाय फलंदाजी करताना. यानंतर क्षेत्ररक्षण निवडलेलं होतं नाणेफेक जिंकून आणि पाठलाग करावा लागेल 35 धावांचा. आणि एक मान्यवर आजच्या दिवसामध्ये मित्रांनो इकडे मात्र आम्हाला जॉईन झाले या व्यासपीठाची शोभा ज्यांच्या माध्यमातून वाढवली गेली. निश्चितच तुमच्यासाठी म्हणावंसं वाटेल क्रिकेट रसिकांचे तुम्ही पाहुणे सर्व दारे तुम्हाला उघडी, तुम्ही जाल तेथे तुमच्यासाठी अंतरूप आहे घडी. या दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच आताही अनेक मान्यवर इथे मात्र उपस्थित झालेत. त्या सर्वांचा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 मनपूर्वक स्वागत असेल. चला 35 धावांचं आव्हान आहे आणि 35 धावांचं आव्हान कशा पद्धतीने ते मात्र पेलवलं जात आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेत मानकोळी विभागातील एक तज्ञ समालोचक काळराम केणी सर. धन्यवाद केणी सर. अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचे हे दृश्य आहे. पटेल क्रिकेट ग्राउंड काशीगाम येथे ही स्पर्धा भरवली आणि आजच्या 5व्या दिवसातील अंतिम दिवसाकडे मित्रांनो आपण वाटचाल केली. मैदान अतिशय सुबक आहे, सुंदर आहे आणि खेळपट्टी तितकी चांगली आहे. 4थ्या दिवसाचा खेळ या खेळपट्टीवर आहे मित्रांनो. एखादी सुंदर युवती असावी परंतु तिचं नाक थोडं वाईट असावं आणि सौंदर्य निश्चितच कमी होत असतं. इथे मात्र ग्राउंड किती चांगला असू द्या, खेळपट्टी जर चांगली नसेल तर ते ग्राउंड नावारूपाला येत नाही. आणि इथे मात्र
पिच क्युरेटर याचा निश्चितच आभार व्यक्त करूया. गोलंदाज तयार, जर्सी नंबर 10 सुधाकर इज गोइंग फॉर प्रमोद. पहिला चेंडू खेळून काढलेला आहे लेग साईडच्या दिशेने. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं गेलं. काळीराम माळी याचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. वय वर्ष जवळजवळ 50 आणि इथे मात्र धावगती एखाद्या तरुणाला लाजवेल इतकी चांगली. 2 धावा दरम्यान इथे मात्र आल्या सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 11.66च्या धावगतीने इथे मात्र धावा जमावायला लागतील. जर्सी नंबर 10 सुधाकर इज रेडी. प्रमोद याच्यासाठी शपल क्रॉस होऊन खेळून काढायचा होता. गुडलेन्स फॉरवर्ड चेंडू इथे मात्र आदळला, थोडीशी उसळी घेतली, शरीराचा वेध घेतला आणि लेग बाईकच्या रूपाने इकडे एक धाव आली. धावफलक 3 पर्यंत सरकलेला आपण पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये मला असं वाटतं मुकादम सर जर 10 ते 11 धावा आल्या तर या सामन्याची जी रंजकता आहे ती निश्चितच वाढेल. निश्चितच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर जर्सी नंबर 7 प्रवीण पाटील एक दिलखुलास अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर चांगला खेळाडू आहे आणि चांगले कॉमेडियन आहेत. गेली 2 दिवस आम्ही त्यांना अनुभवतो. वातावरण प्रसन्न कसं करावं हे त्यांना निश्चितच माहित आहे आणि हे एक कला असते मित्रांनो. सुधाकर पुन्हा एकदा तयार असतील सामना करण्यासाठी. यावेळेस नवीन फलंदाज काळीराम. यावेळेसचा फटका अतिशय सुंदर अशा पद्धतीचा फटका, कॉपी क्रिकेटिंग बुक शॉट ज्याला आपण म्हणतो तो खेळून करताना काळीराम दादा आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव इथेही आली आणि एका धावेने धावफलक 4 ने वाढलं. आतापर्यंत जर पाहिलं तर हे षटक चांगलं राहिलेलं आहे. मला असं वाटतं दोन्ही संघांसाठी या आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत आणि 11 धावांची जवळजवळ 12 धावेची सरासरी आहे. आणि या अगोदर आपण पाहिलं होतं तर प्रमोद याच्यावर पहिल्याच 2 चेंडूवर प्रहार करण्यात आले होते. आपण पाहतो API सोमनाथजी कर्नावाल पोलीस मित्र संघटना अध्यक्ष रूपसिंगजी पुरोहित यांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम साहेब. सोमनाथजी कर्नावाल आणि रूपसिंगजी पुरोहित या दोन्ही मान्यवरांचं खूप खूप हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. प्रमोद याच्यासाठी यावेळेस स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने खेळून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अंतिम क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण. इट कुड बी डेंजरस. 2 runs have been completed successfully by Pramod Bhoi and Kalyram Mali. With the help of these 2 runs, score will move on now with 6. This is the very first over being bowled by Sudhakar. Sudhakar is a great bowler and all-rounder player for Marwai Kivni Dive team. Here is the 5th ball of this over. Will bowled by Sudhakar and this is the 3rd quarter final. Yes. Useful information given by my good friend Nineshwar Mukadam. Golden finger boy. He is jersey number 10 getting ready for Pramod. यावेळेस सोडून दिलेल्या एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहायचं क्षेत्ररक्षण होतंय का. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. याही वेळेस प्रेशराईज केलं जातं दुसऱ्या धावेसाठी. अंतिम क्षणाला कुठेतरी पॉपिंग क्रीज मध्ये सक्सेसफुल इथे मात्र लँड करू शकले नाहीत आपली बॅट आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काळीराम माळी इथे मात्र बाद होत आहेत आणि पहिला गडी बाद होतोय तो चौथा हिरवा मनकोली ए या संघाचा. 7 धावा धावफलकावर आहेत. 35 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलेलं आहे आणि ते पाठलाग करत असताना प्रमोद आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना करत असताना 5 धावा इथे मात्र कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि काळीराम व्यक्तिगत 1 धाव कॉन्ट्रीब्यूट करून इथे मात्र त्याला मैदान सोडावं लागतं. पाहायचंय अतिशय मोठी लढत आहे सुपर 6 मधली ही लढत आणि त्यानंतर निश्चितच मित्रांनो सुपर 3 मध्ये जाण्याची संधी तुमच्याकडे असेल असं म्हटलं जातं. संधी जर मिळत नसेल तर संधी तयार करा आणि मिळालेल्या संधीचं सोनं करा. पाहायचंय इथे मात्र संधी दोघांसाठी सारखीच असेल आणि या संधीचा फायदा अधिक कोणत्या संघाकडून उचलला जातो. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करताना पाहायला मिळतील. सुधाकर नावाचा गोलंदाज. या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. जर नाही आला तर एकेरी दुहेरी धाव येणं फार गरजेचं आहे. डॉट चेंडू जर आला तर हे षटक पूर्णपणे सुधाकर आपल्या नावावर करेल यात ते मात्र शंका नाही. फलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील प्रमोद. यावेळेस निश्चितच लॉंग टाइम डिस्कशन झालं 2 फलंदाजाच्या मध्ये. काय होतं आपल्याला लगेचच कळेल. गोलंदाज तयार. मोठा फटका इथे खेळायचा होता. प्रमोद याचा रॉंग डिसिजन. मला असं वाटत नाही की या फटक्याची इथे मात्र गरज होती.
जो तुमचा स्ट्रेंथ पॉइंट आहे त्यावर जर खेळून तुम्ही एकेरी दुहेरी धाव घेतली असती आणि सामना पुढच्या षटकामध्ये स्वतःला निश्चितच फलंदाजी करण्याची संधी दिली असती तर याहीपेक्षा अधिक वेगळा खेळ तुम्हाला करता तिकडे मात्र आला असता. असो दुसरा गडी मात्र इथे बाद होतोय. प्रमोद याच्या रूपानं व्यक्तिगत निश्चितच 5 चेंडूंचा सामना केला आणि व्यक्तिगत 5 धावा 100च्या इथे मात्र स्ट्राईक रेटने जमा केल्या आणि पॅव्हलियन मध्ये परतले प्रमोद. यावेळेस पहिलं षटक मी म्हणेल अगोदर म्हटलं होतं की सुधाकर शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने जर हाताळतोय तर हे षटक त्यांच्या नावावर आणि मरू आई केवनी दिवे संघाच्या नावावर राहील. नवीन फलंदाज अविन माळी फलंदाजीसाठी तयार. उपस्थित सर्वांना विनंती आहे इकडे मात्र समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला चहा तयार आहे. जर कोणाला चहा घ्यायचा असेल तर तिकडे जाऊन मात्र तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आणि निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून विशेष आभार मानावे लागतील इथे मात्र प्रमोद दादा पमाभाई याचे. कारण गेली 5 दिवस सतत सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल आणि 2 वेळेचा चहा असेल मित्रांनो, कोणत्याही पद्धतीने हलगर्जीपणा न करता अगदी वेळेत त्यांची वेळ ठरलेली आहे त्या वेळेत मात्र त्यांनी इथे निश्चितच आपल्याला पुरवलेला आहे आणि म्हणून त्यासाठी तुमचे आभार त्रिवार आभार. गोलंदाज क्रमांक 2 चा इथे मात्र सतीश तयार होतील. जसे नंबर 45 यावेळेस तानाजी आणि अबिन हे 2 फलंदाज फलंदाजीसाठी तयार असतील. पहिला चेंडू आडव्या बॅटने कळून काढायचा होता, काहीतरी 5वा चेंडू टाकला जातो. लालच दिलं जातं, प्रलोभन दिलं जातं, लालच भुरी बला आहे असं म्हटलं जातं. इथे मात्र ते साबित झालं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस डिस्कशन चालतंय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरून अविन जातोय तिकडे मात्र तानाजी बरोबर काहीतरी चॅट करतोय. त्याला अधिकचा अनुभव आहे आणि म्हणून त्या अनुभवाचा वापर आपल्या समोरच्या सहकार्याला व्हावा ही अपेक्षा. चेंडूपळीचा संपर्क नाही, प्रयत्नही नाही. कसोटीच्या अंदाजाने अंतिम क्षणाला सोडून दिलं. पंच गोरखजी पाटील आमच्याकडे वळतायत आणि हा चेंडू स्वर घोषित करतायत. 1 धाव इथे मात्र आली धावफलकावर. 1 धावेने 8 धावा धावफलकावर लागल्या. मित्रांनो 35 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेसही मोठा फटका खेळायचा आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच आमच्याकडे वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत आणि लागोपाठचा हा दुसरा चेंडू इथे निश्चितच वाईड झालेला पाहायला मिळाला. 9 धावा याचबरोबर इथे धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहायचे सतीश नावाचा गोलंदाज लागोपाठचे 2 चेंडू निश्चितच इथे मात्र त्याच्याकडून अनियंत्रित दिशेने फेकलेले पाहायला मिळाले. पहिला चेंडू निश्चितच अप्रतिम होता, निर्धाव चेंडू होता. त्यानंतर 2 वाईड आलेले आहेत आणि 9 धावा धावफलकावर लागलेले. 35 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना चौथा हिरवा मानकोली ए संघ नाणेफेक जिंकून दुसरं सत्र प्रगतीपथावर. इथे फुल टॉस घेतला आहे आणि काय फटका आहे मित्रांनो. 4 धावांसाठीचा आलेला हा अप्रतिम चौकार. याचबरोबर 13 धावा धावफलकावर लागले आहेत आणि तानाजी याच्या बॅटमधून आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो तलाव जर भरलेला असेल पाण्याने तर निश्चितच मासे किड्याना खात असतात आणि तलावातील पाणी एकदा आटलं की ते जे किडे आहेत ते माशांना खात असतात. संधी प्रत्येकाला मिळते. इथे संधी मिळाली तानाजी भोईर या फलंदाजाला आणि संधीचा निश्चितच योग्य वापर केला. 4 धावांसाठीचा नेत्रदीपक फटका पाहिला आणि चौकार इथे मात्र मिळवला गेला. 13 धावा धावफलकावर याचबरोबर लागल्या. 35 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा इथे मात्र आठवण करून द्यावी लागेल. 35 धावा आहेत. 11.66 ची धावगती राखायची आहे आणि आतापर्यंत 13 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. हा चेंडू सोडून दिला कसोटीच्या अंदाजाने पुन्हा एकदा आणि मला असं वाटतं क्लीन बॉल, त्रिफळाची दांडी गोल. तानाजी याने चेंडू सोडून दिला परंतु मित्रांनो हा जो गोलंदाज आहे ना अतिशय चतुर इंटेलिजंट गोलंदाज आहे. यावेळेस फुटवर्क चेक केला आणि चेंडूला निश्चितच डावे एसटीच्या बाहेर पिच केलं आणि लेग ब्रेक गोलंदाजी होत असताना चेंडू सरळ गेला, एसट्यांवर आदळला आणि त्रिफळाचीच्या रूपाने तानाजी भोईर इकडे मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाकडे मार्गक्रमण करत असताना देवानंद माई नावाचा फलंदाज मैदानाकडे जातोय. दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे, दोघांमध्ये चांगला ताळमेळ आहे. अविन आणि देवानंद यांनी या अगोदर चौथा हिरवा मानकोली ए संघासाठी निश्चितच अग्निदिव्य असं केलेलं आहे. इथे मात्र अग्निपरीक्षा असेल कारण
प्रेशराइज गेम आहे, सुपर 3 मध्ये जाण्याची संधी आहे आणि दोन्ही साईडला प्रेशर आहे. खरं तर मला असं वाटतं यावेळेस अधिकचा प्रेशर चौथा हिरवा मानकोली ए संघावर आहे आणि तो कशाचा आहे तर तो स्कोर बोर्डचा आहे. मोठ्या गेम मध्ये ज्यावेळेस एखादा संघाने स्कोर सेट केला की त्याचा चेस करताना निश्चितच मोठे मोठे संघ कुठेतरी अडखळलेले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार असेल. सतीश तयार. यावेळेस फक्त आणि फक्त चेंडूला स्टिअर करायचं होतं, पंच आमच्याकडे वळले आणि इलिगल ही मात्र डिलिव्हरी त्यांनी घोषित केली. जी गाईडलाईन आहे मित्रांनो, इंग्रजीमध्ये असं नेहमी म्हणतात, इट इज सेज दॅट द लाईन इज बिलॉंग्स टू अंपायर. ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या मालकीची असतात, परंतु क्रिकेट खेळत असताना ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची असते आणि तिथे मात्र कोणत्याही पद्धतीचं वर्चस्व आपलं नसतं आणि तिथे कोणत्याही पद्धतीने अधिकार आपला नसतो. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. सतीश देवानंद याच्यासाठी शपल क्रॉस झालेत. पाहायचंय प्लेसमेंट चांगली, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? मला असं वाटतं निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट, हलगर्जीपणा पाहायला मिळाला आणि गडी बाद झाला देवानंदच्या रूपामध्ये. एक धाव तरीही आलेली आपल्याला पाहायला मिळाली. 14 धावा धावपलकावर आहेत. मला असं वाटतं की 15 धावा धावपलकावर आहेत. मला असं वाटतं की या षटकातील निश्चितच दोन चेंडूंचा खेळ शेष असेल. 15 धावा धावपलकावर आहेत आणि या षटकाच्या अंती जर 20 धावा धावपलकावर लागल्या तर अंतिम षटकामध्ये 15 धावा निश्चितच 6 चेंडूंमध्ये असं इक्वेशन जर आलं तर पारड जड असेल चौथा हिरवा मानकोली हे संघाचं. कारण त्यांच्याकडे सचिन माळी नावाचा कर्णधार आणि त्याच्या साथीने आपलातून खेळ करणारा निश्चितच प्रभाकर भोईर नावाचा फलंदाज आहे. पाहायचे नंदलाल माळी यानंतर मैदानाकडे मार्गक्रमण करतात. अभिन माळी याच्या साथीने माळी ब्रदर्स आपण पाहतोय 15 धावा धावपलकावर आहेत. निर्धारित 3 षटकांचा हा सामना आहे. 35चं टार्गेट दिलं गेलेलं आहे. पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्रामध्ये दुसरं षटक सुरू असताना फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ यानंतर शेष राहतोय. गोलंदाज जर्सी नंबर 45 सतीश इज गेटिंग रेडी. दिस टाइम अविन इज स्लाइटली न्यू ऑन द क्राइज. गेम स्पीड अप करायचंय. यस, यावेळेस अविन डबल माइंडेड पाहायला मिळाले. अगोदर डिसिजन घेतला होता की चेंडूला क्रॉस बॅटेड शॉट मारायचा आहे आणि त्यानंतर ठरवलं की स्टिअर करायचं आहे. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती काय नंतर येतं आपल्याला माहित आहे. अंतिम आणि शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल सतीश नावाच्या इथे मात्र गोलंदाजाकडून. मला असं वाटतं अगोदरचा जो निर्णय त्याने घेतला होता की या चेंडूवर क्रॉस बॅटेड शॉट करायचा आहे आणि प्रयत्न जर केला असता, काही नसण्यापेक्षा काही असणं चांगलं असतं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. पाहायचंय गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. इथेही क्रॉस बॅटेड शॉट केल्याचं एक धाव पूर्ण केली जाते. पाहायचंय दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं जाईलच आणि निश्चितच 2 धावा इथे मात्र पूर्ण करत असताना फलंदाज बाद होतोय. 2 धावा पूर्ण करत असताना बाद होतोय ना, म्हणजे 1 धाव पूर्ण झाली ना बाई. 1 धाव इकडेही आली आणि धावपलकावर 1 धाव अंकित केली गेली. 16 धावा याचबरोबर धावपलकावर आल्या आणि पाहायचं यानंतर मला असं वाटतं 19 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 19 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करताना क्षेत्ररक्षण केलं आणि निश्चितच नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण केलं. त्यानंतर इथे मात्र फलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये चौथा हिरवा मानकोली ए हा संघ. तुमचं नाव काय? सोजल नाईक. धन्यवाद. अविन इथे मात्र बाद झाले. प्रवीण जोगेश्वरी नांदुरकी इथे येऊन थांबायचं आहे. त्यानंतर ड्रॉ केला जाईल. आई जोगेश्वरी जू नांदुरकी आणि गावदेवी पूर्णा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे कारण यानंतर मात्र ड्रॉ केला जाईल. लॉट्स इथे मात्र निश्चितच
ड्रॉच्या आधारे तिथे मात्र निश्चित होतील. प्रवीण पाटील नावाचा गोलंदाज आहे, जर्सी नंबर 7 शेवटचा आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 19 धावा पाहायचा आहे. 6 चेंडू 19 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. अशक्य असं काही नसतं. शक्य करण्याची ताकद आणि हिंमत आपल्याकडे हवी आहे. नंदू याच्यासाठी शटल क्रॉस व्हायचा आहे. नंदू याच्यासाठी निश्चितच आजचा दिवसभरामध्ये जी आव्हानं आहेत ती मोठी राहिलेली आहेत, कारण फलंदाजीमध्ये कोणत्याही पद्धतीने सूर सापडला नव्हता. ज्यावेळेस तुमच्या समोर प्रभाकर सारखा मोठा फटके खेळणारा फलंदाज असेल त्यावेळेस फक्त आणि फक्त चेंडू पुश करून तुम्ही त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं हे तुमचं महत्वाचं काम असतं. इट्स युअर ड्युटी आणि ती ड्युटी चांगल्या पद्धतीने पार पाडत नाहीयेत नंदळान माली. पाहायचं आहे दुसरा चेंडू. 5 चेंडू 19 धावा. प्रवीण याचा चेंडू आता मात्र चांगल्या पद्धतीने स्टेअर केलेला आहे. 1 धाव इथे आली. 4 चेंडू आणि त्यानंतर आता मात्र मला असं वाटतं 18 धावांची गरज असेल. 4 चेंडूमध्ये 18 धावा. मित्रांनो, या फलंदाजाच्या बॅटमध्ये पॉवर आहे, मनगटात पॉवर आहे आणि पाहायचं आहे पॉवरफुल फटकेबाजीची गरज आहे. 4 चेंडू 3 षटकार. देर इज अ व्हेरी लिटल मार्जिन फॉर एरर. तुमच्याकडे निश्चितच इथं मात्र गमावण्यासाठी काही नाहीये. जे पण आहे ते कमावण्यासाठी आहे. या चेंडूवर निश्चितच चित्र स्पष्ट होईल. पाहायचा इक्वेशन कशा पद्धतीने राहील. 4 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. हिम्मत हे मर्दा तो मदत हे खुदा. पाहायचा शूरवीरांना नशीब नेहमी मदत करत असतं, साथ देत असतं असंही म्हटलं जातं. लढाई हो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. गोलंदाज तयार असतील. 4 चेंडू 3 मोठे फटके आउट ऑफ दी पार्क जर आले तर आणि तरच इथे मात्र विजय. गोलंदाज तयार. यावेळेस प्रभाकर. ऑफसाईडच्या दिशेने कळून काढायचा होता. पंच राज्याध्यक्ष यांचे दोन्ही हात समांतर आलेले आहेत. म्हणजे ह्या चेंडूची लँडिंग जी आहे ती निश्चितच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि हा चेंडू स्वेर घोषित केला गेला. 18 धावा धावपलकर आल्या. जेव्हा अँगल इथे मात्र क्रिएट केला जातो प्रवीण याच्या माध्यमातून, तो अँगल निश्चितच फलद्रूप जरी असेल तरी यामध्ये स्वेर चेंडू होण्याची शक्यता अधिक असते. गोलंदाज तयार. 4-17. मोठा फटका इथे खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क आला नाहीये आणि 3 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण इथे उरलं आणि आता निश्चितच विजयाच्या आशा पल्लवित झाल्या असतील मरू आई केवनी दिवे या संघाच्या. परंतु क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं म्हटलं जातं. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 3 आउट ऑफ 3 अँड अ ग्लोरियस विक्ट्री. 17 धावांची गरज. 3 चेंडूंचा खेळ शेष. 3 आउट ऑफ 3. षटकारांची हॅट्रिक इथे मात्र चौथा हिरवा मानकोळी ए संघाला विजय प्राप्त करून देईल. पाहायचंय सामन्यातील आव्हान या चेंडूवर आपल्याला स्पष्ट होईल. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. 35 धावांचा टार्गेट होतं. फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा काही शेष राहिलेला असताना किती पाहिजे? 17 धावांची गरज आहे. हाही चेंडू उजव्या यष्टीचा फार बाहेर लँड केला जातो. हे प्लॅनिंग आहे गोलंदाजाचं आणि ते प्लॅनिंग ते मात्र आपल्याला दिसतं. ज्यावेळेस तुम्ही उजव्या हाताच्या फलंदाजाला राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करता त्यावेळेस निश्चितच शटल क्रॉस होऊन चेंडूला मारण्याची संधी तुम्हाला द्यायची नाही म्हणून तुम्ही तो अँगल तिकडे मात्र चूज केलेला आहे. 3 चेंडू 16 धावा. यावेळेचा फटका एलिव्हेशन मिळालं नाही, उंची मिळाली नाही. पाहायचं एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. प्रेशराईज केलं जातं आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. 2 धावा जरी निश्चितच आल्या असतील तरी निश्चितच यानंतर पाहायचंय इथे जर 2 धावा डिक्लेअर केल्या तरी इक्वेशन जे असेल ते 2 चेंडूंमध्ये 14 धावा असं इक्वेशन येईल. चला सर निर्णय. 2 धावा पूर्ण. एकच पूर्ण. गडी बाद.
म्हणजे एक धाव आणि गडी बाद की एक धाव पूर्ण गडी बाद नाही? विकेट. चला चला, यस यस, या चेंडूवर एकच धाव आली असं म्हणूयात आणि धावफलक फक्त आणि फक्त एकने वाढलं. 20 धावा धावफलकावर लागल्या. 2 चेंडू 15 धावा असं समीकरण. 3 चेंडू 16 धावा असं समीकरण होतं. 2 चेंडू 15 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये उरलंय. मित्रांनो, गुंदवली येथे ज्यावेळेस सामना सुरू होता त्यावेळेस एका चेंडूवर 14 धावा आल्या होत्या. इथे 2 चेंडूंमध्ये 16 धावा, 15 धावा. यावेळेस मोठा फटका येत नाहीये आणि दिस इज द ट्रॅजेडी ऑफ चौथा हिरवा मानकोली ए. यावेळेस निश्चितच प्रभाकर याची बॅट चालली नाही आणि अगदी पराभवाच्या उंबरठ्यावर चौथा हिरवा मानकोली ए संघ आपण इथे यावेळेस मात्र पाहतोय. गोलंदाज प्रवीण याची चांगली कामगिरी राहिलेली आहे. मरू आई केवनी दिवे स्पोर्ट्स या संघासाठी अंतिम षटक, प्रेशराईज षटक त्याने मात्र हाताळलंय चांगल्या पद्धतीने. जर्सी नंबर 7, दिस विल बी दी लास्ट बॉल. कर्णधार सचिन. यावेळेस हा चेंडू आणि एकही धाव आली नाही. याचबरोबर हा सामना मरुआई स्पोर्ट्स केवनी दिवे हा संघ जिंकतोय. जिंकलेल्या संघाचा हार्दिक 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 अभिनंदन, मेनी 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 कॉंग्रॅच्युलेशन. आणि पराभूत संघाचं गोड गोड अशा पद्धतीचं कौतुक. चांगलं क्रिकेट चौथा हिरवा मानकोली ए संघाकडून पाहायला मिळालं. सन्मान्य कार्याध्यक्ष गणेशजी केनी यांचा हा संघ शिस्तबद्ध क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्यांचंही गोड गोड कौतुक. विनंती असेल या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र द्यायचा आहे. सुधाकर ठरतो या सामन्याचा सामनावीर. सुधाकर, आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे.